नमस्कार. IMP बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आरबी गोरे सर आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दिनांक 25 मार्च 2025 वार मंगळवार. बुलडोझर कायद्याच्या कचाट्यात, नागपूर दंगलीतील आरोपीवर कारवाई पक्षपाती, उच्च न्यायालय. मालवणमधील पाडकाम प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची नोटीस. सिंधुदुर्गातील कारवाईवरून अवमान याचिका. सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट नियमावली असताना महापालिकेने आदेशाची अवहेलना केली, यातून महापालिकेचा पक्षपातीपणा दिसून येतो. याचिकाकर्ते भारताचे नागरिक नाहीत का? उच्च न्यायालय. विडंबन गीतानंतर गोंधळ, मुंबईतील स्टुडिओची शिंदे समर्थकाकडून नासधूस, पालिकेचेही हॉटेलवर कारवाई. विनोदकार कुणाल कामरा याने एका शोमध्ये सादर केलेल्या विडंबन गीताने महाराष्ट्रात नवा वाद उद्भवला आहे. या गीताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान झाल्याचा दावा करत शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील हॅबिटॅट स्टुडिओची नासधूस केली, तर मुंबई महापालिकेने योग्य मुहूर्त साधत हॉटेल आणि स्टुडिओच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कुणालाही नाही असे सांगत कामरा यांच्यावर कठोर कारवाईची ग्वाही दिली, तर उद्धव ठाकरे यांनी कामरा यांची पाठराखण करत शिंदेवर हल्लाबोल केला. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची बदली, न्यायवृंदाचा निर्णय. सर्व निकालांची छाननी करा, बार असोसिएशन. गुन्हा दाखल करण्याची याचिका. निवासस्थानी जळालेल्या अवस्थेत रोख रक्कम कथितरित्या सापडल्याप्रकरणी अडचणीत आलेले दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची बदली करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने कॉलेजियम त्यांची बदली अलाहाबाद उच्च न्यायालयात करण्याबाबत केलेली शिफारस सोमवारी न्यायालयाच्या संकेतस्थळावर जारी करण्यात आली. खासदारांना भरघोस पगारवाढ, 1 एप्रिल 2023 पासून 24% वाढीव वेतन. खासदारांना मतदारसंघातील खर्चासाठी प्रतिमहा 70,000, कार्यालयीन भत्ता 60,000 तसेच संसदेच्या अधिवेशनाच्या काळात दैनंदिन भत्ता 2,000 रुपये दिला जातो. या भत्त्यामध्ये वाढ केली जाणार आहे. खासदारांना दिल्लीमध्ये सरकारी निवासस्थान दिले जाते. 50,000 युनिट वीज व 4,000 लिटर पाणी मोफत दिले जाते. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या. प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक. शिवछत्रपतीविषयी आक्षेपार्ह विधान प्रकरणी पोलिसांची कारवाई. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकरला पोलिसांनी तेलंगणातून अटक केली. 4 दिवसापासून तो चंद्रपुरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होता. तेथून तो थेट तेलंगणाला पळाला होता. मात्र कोल्हापूर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून तेलंगणातून त्याच्या मुसक्या आवळल्या. कंत्राटी मनुष्यबळाला सरकारचेच पाठबळ. खासगी कंपन्यांमार्फत होणाऱ्या नोकर भरतीबाबत कायदा करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. नियंत्रणासाठी हे विधेयक आणल्याचे सांगितले जात असले तरी एका अर्थी हे खासगी भरतीला प्रोत्साहनच आहे. शासकीय रुग्णालयात कंपन्यांकडून लूट. राज्यातील 59 शासकीय वैद्यकीय, आयुर्वेदिक, होमिओपॅथी महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये 11 महिन्याच्या कंत्राटी भरतीसाठी उमेदवाराची लूट सुरू असल्याचे समोर आले आहे. बाह्य स्रोताद्वारे मनुष्यबळ पुरविणाऱ्या कंपन्या नोकरी नियमित असल्याचे आश्वासन देऊन 1.5 ते 3 लाख रुपये घेत असल्याची काही जणांची तक्रार आहे. उष्णतेच्या लाटेमुळे प्रशासनाची खबरदारी. शाळांच्या परीक्षा सकाळच्याच सत्रात. महत्त्वाच्या सूचना. हवामान विभागाकडून आलेल्या इशाऱ्यानुसार शाळा महाविद्यालयाच्या वेळांचे नियोजन करावे. वर्गखोल्या थंड राहण्यासाठी प्रथमोपचार, पिण्याच्या पाण्याची सोय करावी. शाळेच्या वेळामध्ये बदल करून उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीनुसार सुट्टी द्यावी. उन्हाळ्यात मैदानात वर्ग घेऊ नयेत, परंतु पंखे सुस्थितीत राहतील याची दक्षता घ्यावी. मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत मुलांना सरबत, ताक आणि ORSचे पाकिट द्यावे. आजचे संपादकीय. कुणाल कामराचे काय करणार? कुणाल कामराने पंतप्रधानाचे थेट नाव घेतले तसे एकनाथ शिंदे यांचे घेतले नसले तरी विधानसभेत फडणवीसांकडून उघड बचाव शिंदेंचा हे कामराचे यश. शिवाय इतके दिवस अनेकांनी वापरलेला शब्दप्रयोग कुणालने केला तर त्याविरोधात आग पाखड आणि विधानसभा सदस्याचे वर्णन
नाविन्यपूर्ण कुशब्दाने करणाऱ्या राज ठाकरे यांच्या बाबत मात्र सर्वपक्षीय मौन. अशा प्रकारचा हा आजचा महत्त्वाचा संपादकीय आहे. अवश्य तो आपण वाचावा. लातूरात 4 चाकीवाल्या कुटुंबातील लाडक्या बहिणींचा शोध. 4398 घरांमध्ये जाऊन तपासणी. तेजीचा षटकार परकीय गुंतवणूकदार संस्थांकडून खरेदीने उत्साहात. याबरोबरच आजच्या ठळक बातम्या संपल्या. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्याव्यात. तसेच व्हिडिओला शेअर करा. तसेच IMB बातम्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. लातूरात 4 चाकीवाल्या कुटुंबातील लाडक्या बहिणींचा शोध. 4398 घरांमध्ये जाऊन तपासणी. तेजीचा षटकार परकीय गुंतवणूकदार संस्थांकडून खरेदीने उत्साहात. याबरोबरच आजच्या ठळक बातम्या संपल्या. आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्याव्यात. तसेच व्हिडिओला शेअर करा. तसेच IMB बातम्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.